पण नामदेवराय कोणाच्या पाया पडले? कोणते संत काही म्हणले नाही महाराज, शांत राहिले. पण आदिशक्ती मुक्तीला राग आला. आदिशक्ती मुक्त वैदासी जणी लागे पायी. आदिशक्तीचा अवतार तर ते मुक्त आहे असं सांगितलं महाराज. नामदेव महाराजांना अखंड ज्याला देवाचं शेजार कार्य अंकाने गेलं नाही, ज्याला अखंड देवाचं शेजार खंडच पडत नाही ना, उठता बसता कोणतेही कार्य करत असताना त्याच्या सोबत देवाचं शेजारी देव ज्याच्या सोबत आहे त्याच्या जीवनामधून अंकार जात नाही. नामदेवरायला वाटलं महाराज काय बोलायले. मग साधू संत मंडळींची परीक्षा पाहावी. नामदेवरायची परीक्षा पाहावी. मग परीक्षा कोण पाहावी? मडक कच्चे की पक्के हे पाहण्यासाठी कोणाला बोलवावं? गोरोबा काकाला बोलवलं. कारण गोरोबा काका कोण होते? कुंभार होते. बोलवलं महाराज गोरोबा काकाला. नामदेवरायापाशी लिहिलं, सांगितलं बघा नामदेवरायाचं हे मडक कच्चे की पक्के काय करा. गोरोबा काकांनी जे काही थापटले ते हातामध्ये घेतलं, नामदेवरायाच्या डोक्यामध्ये मारलं आणि जसा डोक्यामध्ये मारलं नामदेवराय जोर जोराने ओढायला लागले महाराज नामदेवराय. त्या गेला गोरोबा काका म्हणले मडक कसे कच्चे म्हणले, अजून हे पक्क नाही. नामदेवरायाला वाईट वाटलं महाराज, माझ्यासोबत देव राहतो, माझ्या हातून भगवंत नैवेद्य खातो आणि हे मडक कच्चं कसं आहे. नामदेवराय पांडुरंग परमात्म्यापाशी गेली, मूर्तीपाशी गेली. पांडुरंग परमात्म्याला म्हणले देवा तुम्ही माझ्या हातून नैवेद्य खाता? देव म्हणे हो. तुम्ही मला बोलता? म्हणे हो. माझ्या सोबत राहता? म्हणे हो. मग हे मडक कच्चं कसं रे? साधू संत मला असं का म्हणतात? पांडुरंग परमात्मा म्हणले नाम्या ज्या वेळेला तुला संतांनी अपशब्द बोलले असं तुला वाटलं, तुझे शब्द ते काळजाला लागले, पण हे बघ नामदेवा तू दुसरीकडे गेला का? तू कुठे आलास? माझ्या मूर्तीपाशी आला. तुला वाटतं पंढरपूर मध्ये एकटा मी विराजमान आहे, पण कुठे आहे? फक्त पंढरपूर मध्ये का? मी सर्व व्यापक आहे. ज्या वेळेला ही भावना तुझ्या मनामध्ये उत्पन्न होईल की प्रत्येक जीवामध्ये देव आहे, प्रत्येक प्राण्यामध्ये आहे, प्रत्येक माणसामध्ये आहे, त्याच्या हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू की भ्रांताचे कामू विषावरी. ज्या वेळेला तुला कळलं देव सगळीच्या चराचरामध्ये आहे, विठ्ठल जळीस नाही बोलला इथं ठाम नाही उरला, आजला दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. ही भावना ज्या वेळेला तुझ्या मनामध्ये असतील ना त्या वेळेला मडक कच्चं नाही तर पक्क असणार आहे. मग नामदेवराय म्हणले त्यासाठी मी काय करू? म्हणे गुरुची आवश्यकता आहे. गुरुची आवश्यकता आहे. कोण मिळतील म्हणे गुरु? म्हणे जा औंढा नागनाथामध्ये, औंढा नागनाथाचं दर्शन घे, जा तुला गुरु मिळतील. मला आज फार आनंद वाटला महाराज. आपल्या इथली एक आजीमाई औंढा नागनाथाला गेली, प्रसाद तिच्या हातामध्ये होता आणि तो प्रसाद योगायोगाने आम्हाला सुद्धा मिळाला. त्या आजीमाई समोरच बसलेले, त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा मला. आजच्या दिवशी सगळेजण कुठे जातात? नरसी नामदेवला. प्रत्येक जण तिकडे जातात. कुणी पांडुरंग परमात्म्याच्या महाद्वारापाशी जातात नामदेवरायाचं दर्शन घेण्यासाठी. पण आजीमाई कुठे गेला? औंढा नागनाथामध्ये. का त्यांचं दर्शन घेतलं? नामदेवरायाच्या जीवनाचं उदाहरण तिथूनच झालंय महाराज. कारण नामदेवरायाला जर गुरु भेटले नसते, विसोबा खिचऱ्यासारखे गुरु लाभले नसते तर नामदेवराय सुद्धा घडले असते का? गुरु महत्वाचे महाराज. गुरु का केली पाहिजे? इथं बसलेल्या पैकी कोणाकोणी गुरु केले त्याने हातकडी करायचे. कोणाकोणाला गुरु आहेत? सगळ्यांनी केले ना गुरु. कारण गुरु म्हणजे जीवनात सुधार करणारे महाराज. काही जण म्हणतात कशासाठी गुरु हवे? ज्ञानोबरे भाडगोड म्हणतात. मग हृदय सद्गुरु जिनी तारीला संसार गुरु म्हणून विशेष सद्गुरु गेले कवे. ज्या सद्गुरूने अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्याचे कार्य केलं त्या सद्गुरूला मी वंदन करतो. का? कारण एक लक्षात घ्या, आई काय करते? आपल्या डोळ्याला अंजन लावते. अंजन म्हणजे काय हो? काय लावते? काही जण म्हणते चटणी. जमल का डोळ्याला लावायला? आई डोळ्याला अंजन लावते तिला आई म्हणतात, आणि डोळ्याला ज्ञानांजन लावतात ना त्याला गुरु म्हणतात. आणि जीवनामध्ये गुरु फार महत्वाचे. कशासाठी गुरु करावे? अहो जर तुम्ही एखादं झाड लावलं, काही जण महाराज फार विचित्र एखाद्या कीर्तनामध्ये गेली, म्हणलं झाडं लावा झाडं लावा. एखादी बिनकामीचं झाड लावलं, दुसऱ्याने लावलं झाडच वाढेना. पुन्हा दुसऱ्या वर्षी कीर्तनाला गेली, म्हणलं झाडं लावा झाडं लावा. म्हणे महाराज तुम्ही म्हणता झाडं लावा झाडं लावा, मी झाड लावलं पण ते का वाढत नाही? मी म्हणे का वाढत नाही? काय करता तुम्ही? म्हणे काय करत नाही, दिवसा झाडामध्ये खत पाणी टाकतो. काय करतो?
आहे. पण जर तुम्ही झाड लावलं तर त्या झाडाच्या मुळात पाणी टाकतं की फांद्याला? जे बोलत नाही ते फांद्याला टाक. आताच बघून घ्या तुम्ही. कुठे टाकता? झाडाच्या मुळामध्ये का? झाडाच्या मुळामध्ये जर पाणी टाकले ना, फांद्याला पाण्याला पोचल्याशिवाय राहत नाही. आयुष्याचे मूळ म्हणजे गुरु आहे आणि गुरुची जर सेवा केली ना महाराज, माझ्या भगवंताला पोचल्याशिवाय राहत नाही. म्हणून जीवनामध्ये गुरु महत्वाचे. एवढंच नाही, जर आपल्याला कोर्टामध्ये जायचं असेल, जजकडे जायचं असेल आणि जज साहेबाकडे जाण्या अगोदर आपण कुणाकडे जातो? वकिलाकडे. कुणाकडे जातो? काही जण म्हणतील सोनाराकडे. कुणाकडे जातो? जजकडे जाण्या अगोदर वकिलाची गरज आहे. आपल्याला आधी वकिलाकडे जावं लागतं. आज जसं जजकडे जाण्या अगोदर वकिलाची गरज आहे, जज रूपी देवाकडे जायचं असेल ना, तर प्रत्येकाला वकील रूपी गुरुची आवश्यकता आहे. म्हणून पांडुरंग परमात्म्याने सांगितलं ना, जा औंढ्यानागनाथामध्ये आणि तिथं गेल्याच्या नंतर तुला काय मिळतील? गुरु मिळतील. पण नामदेव औंढ्यानागनाथाकडे आले आणि ज्या वेळेला औंढ्यानागनाथाचं भगवंताचं दर्शन घेतलं आणि नामदेवाने एक आश्चर्याने पाहिलं महाराज, एक वयोवृद्ध म्हातारी त्याने काय केलं, पिंडीवरती डोक्यावरती त्यांची भगवंताची पिंड आहे आणि त्या पिंडीवरती पाय ठेवून झोपलेलं. भगवंताच्या पिंडीवरती पाय ठेवलाय. नामदेवाने पाहिलं आणि नामदेव म्हणायला लागल्यावर तुम्हाला कळत नाही का? देवाच्या पिंडीवरती तुम्ही पाय ठेवता, काय तुमचा अधिकार आहे? असं का मागता? त्यावेळेला त्या महात्म्याने सांगितले, काम करा, ज्या ठिकाणी देवाची पिंडच नाही त्या ठिकाणी माझे पाय ठेवा. नामदेवाने पाय उचलली महाराज, खाली ठेवली. जिथं पाय ठेवली तिथून पुन्हा पिंड उत्पन्न झाली, शिवलिंग उत्पन्न झालं. परत नामदेवाने कसं केलं? नामदेवाला कळलं तो महात्मा सामान्य नाही, तो महात्मा कोण असेल तर विसोबा खेचर होते. त्यांचा या ठिकाणी अनुग्रह घेतला आणि मग नामदेवाच्या सुद्धा जीवनाचा उद्धार झाला. ती नामदेव महाराज प्रत्येक जीवामध्ये देवाला पाहायला लागले. प्रत्येक जीवात बाळवंटामध्ये नामदेवाची परीक्षा पाहण्यासाठी भगवंताने काय केलं? नामदेवाची हातामधली रोटी एका कुत्र्याने घेतली महाराज आणि कुत्र पाहायला लागलं. नामदेवाची रोटी घेऊन कुत्र पाळलं आणि नामदेव कुत्र पाळल्याच्या नंतर त्या कुत्र्याच्या मागे लागले. कोण लागलं? नामदेव महाराज. पण आपल्या हाताची जर रोटी कोण कुत्रे घेऊन पाळला असतं ना, आपणही मागे लागलं असतो. पण काय घेऊन लागलं असतो? काय घेऊन लागलं असतं? काठी. पण नामदेव काठी नाही महाराज, तुपाची वाटी घेऊन मागे लागले. आणि नामदेवाने सांगितलं, असं खाऊ नको, तूप लावून देतो. मग काय कर? नैवेद्य का? प्रत्येक जीवामध्ये नामदेवाला देव दिसला महाराज. त्याला संत म्हणा, सर्वभूती दया साधू म्हणावे ऐसल्या. असे असणारे नामदेव दुसऱ्या चरणामध्ये वर्णन करतात.